नमस्कार. नमस्कार जी. मी दिनेश नंदे सर, खोटेलेजी यांच्या शेतावरती आम्ही आलेलो आहोत. तर खोटेलेजी यांनी आपल्या शेतावरती आमच्या मिलफोर्ड एग्रीलॅब या कंपनीचं बाहुबली या न्यूट्रिशनच्या इथं वापर केलेला आहे आपल्या मक्यावरती. तर आपण सविस्तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की या न्यूट्रिशनच्या वापरामुळे आपल्या मक्या पिकामध्ये काय काय बदल जाणवतो. सर, सगळ्यात आधी तुम्ही आपला परिचय द्या. मी योगेश राखलूजी खोटेले, सर, गाव कुठला? डोंगरगाव खजरी, तालुका? तालुका सडक अर्जुनी, हां. जिल्हा गोंदिया येथील रहिवासी आहे. सर, मक्याची लागवड कधी झाली आपली? माझी मक्याची लागवड 12 महिन्याच्या 20 तारखेला हां. ही लागवड केली आहे. 12 महिन्याच्या 20 तारखेला तुम्ही लागवड केलेली आहे. हो. असं. तर आज घडीला किती महिन्याचा कालावधी आता झाला? लगभग 2 महिन्याच्या जवळपास होऊन राहिलेला आहे. म्हणजे आता 2 महिन्याच्या जवळजवळ आपला मक्का पीक झालेला आहे. हो. सर, ही व्हेरायटी कुठली आहे? ही ॲडव्हान्टा 741. ॲडव्हान्टाची 741 नावाची ही व्हेरायटी आहे. हो. आणि आपली बाहुबली किट कधी दिली सर तुम्ही? मी बस पहिल्याच पाण्याला जसा पहिला पाणी दिला त्याच्यानंतर दुसऱ्या पाण्याला जसा उगव क्षमता झाल्यानंतर नाही का, हां हां दुसऱ्या पाण्याला त्याची बाहुबलीची किट दिली. हां. म्हणजे लागवडीपासून साधारणतः किती दिवसात दिली अशी म्हणाल? 21 दिवसांनी. 21 दिवसाने. हो. तर मित्र, आता आपण पाहू शकतो की साधारणतः खोटेले साहेबांनी लागवडीपासून 20 ते 21 दिवसांनी दिले. तर आज घडीला मक्याची कंडिशन फार छान आहे. तर सर, थोडक्यात सांगा तुम्ही याचा फायदा आपल्याला काही काही जाणवतो? मला आतापर्यंत मी खत वगैरे सर्वच मारलो, याच्या पूर्वीची गोष्ट सांगतो. हां हां परंतु ह्या वर्षी मी बाहुबली आहे, हां ह्या बाहुबली किटचा मी यूज केल्यानंतर मला हां 15 दिवसात हा फरक नाही का मक्याचा फरक जाणवला. हां हां जो खालचा जो बुट्टा असते ना, तो ढेट, हां हां तो मोठा ठोकळ झालेला आहे. हां हां तर जो खालच्या ठोकळ झाल्यामुळे ना तो येणारा तो बुट्टा आहे ना, तो सर, चांगला. आपण थोडक्यात कॅमेरा थोडस खाली करा तुम्ही. आपण थोडक्यात पाहूया की मक्याचा जो दांडा असतो त्याची साईज काय झाली आपण थोडक्यात बघू. थोडं जवळ घ्या कॅमेरा. तर मित्र, आपण इथं पाहू शकतो की प्रत्येक मक्याचा जर आपण दांडा पाहिला तर आपल्याला त्याची जी जाडी आहे, जाडी चांगल्या पद्धतीनं वाढली असं आपल्याला लक्षात येत आहे. आणि मक्याच्या बाबतीमध्ये जेवढा मक्याचा दांडा जेवढा दणकट असेल, जेवढा मक्याची जाडी चांगली असेल, तेवढा मक्याचा भुट्टा हा चांगला येत असतो. सर, एकंदरीत बाहुबली या किटचा जो रिझल्ट आपल्याला जो मिळालेला आहे, तर 1.5 महिन्याच्या साधारणतः कालावधीमध्ये आपला मक्का हा फार छान आलेला आहे. हो. तर याच्याविषयी तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्यांना काय मेसेज द्या? मी दुसऱ्या शेतकऱ्यांना हाच मेसेज देतो की जरूर बाहुबली हे किट आहे ना, हा एक बॅग तुम्ही 20-20 झिरो की 18-18 झिरोची एक बॅग कमी मारा हा बरोबर. त्याच्या. परंतु ही किट आहे ना, तुम्ही जरूर यूज करा कास्तकार बंधूंनो. त्याचा फायदा म्हणजे भयंकर मिळतो. त्याची ग्रोथ बी होतो, ढाडला बी मोठा होतो आणि समोर हिरवा बी येत असते त्याचा. साधारणतः सर, तुम्ही मक्याची लागवड कधीपासून किती वर्ष झाले तुम्हाला? मी आता 3 वर्ष झाला 3 वर्ष झाले. लागवड करत तर आहोत. या वर्षीची जशी आपण मक्याची कंडिशन जसा पाहत आहोत, बाहुबली टाकल्यामुळे आपल्याला जो फायदा जो दिसत आहे, नाही तेवढा मागच्या वर्षी बरोबर झाला वापलेला होता, परंतु जो भांडा आणि आहे ना तो बनलेला नव्हता गेल्या वर्षी. परंतु जे बाहुबलीचे किट वापरल्यामुळे नाही का, मला भयंकर 15 दिवसाचा त्याचा फरक जाणवला त्या बाहुबलीच्या किटमुळे. बरोबर. मध्यंतरी तुम्ही एकदा मला कॉल पण केले की सर आमच्या शेत पाहायला यावा म्हणून, हो. परंतु माझ्याकडे वेळ नसल्यामुळे मी तुमच्यापर्यंत येऊ शकलो नाही. बरोबर आहे. म्हणजे मित्र, आपण पाहू शकता की एकंदरीत खोटेले साहेबांच्या म्हणण्यानुसार बाहुबली किटचा वापर या शेतावरती जर झाला तर त्याचा पुरेपूर फायदा आपल्याला मिळालेला आहे. आणि इतर बाकीच्या जे शेतकरी जे बांधव आहेत जे मक्याची शेती करतात त्यांनी ही किट वापरायला असा हरकत नाही असा एक मेसेज त्यांच्या मार्फत आपण इतर शेतकऱ्यांना सुद्धा देऊ शकतो. नंदेसर साहेब माझ्या शेताला लागूनच बरोबर. हा 1.5 महिन्याच्या जवळपास आहे. इकडे पाहू शकतो आपण. त्याला बरं सर, हा, एक मिनिट. यांना बी बाहुबलीची किट वापरला, याचा बी धांडा बघा. बरोबर. याच्या 1.5 महिन्याचा हा आहे. 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये मित्र हा दांडा पाहू शकता याचा की मक्याची जी स्टेम आहे, मक्याची जाडी किती जास्त प्रमाणात झालेली आहे. आणि मक्याच्या बाबतीमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना हा अनुभव आहे की जेवढा दांडा मजबूत असेल, दांड्याची साईज जेवढी जाडी असेल, मक्याच्या कणीस हा तेवढा चांगला आणि मक्का हा चांगला जाळीदार भरत असतो. असं असते. धन्यवाद. नमस्ते जी.